आपल्यासोबत स्वतः जरांगे पाटील आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल? आता वाल्मिक कराड जे आहे ते त्यांना 14 दिवसांची जी आहे ती न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता ती न्यायालयीन प्रक्रिया ती तर होतच राहणार आहे. परंतु काय झालंय, कोणची कोठडी दिली काय मला माहित नाही, कशी दिली काय. परंतु मुख्यमंत्र्यांकडे जी आशा आहे की आता ते सीसीटीव्ही पण काल बाहेर आलाय आणि सीसीटीव्ही बाहेर आल्यामुळं हा पक्का नंबर 1चा मुख्य आरोपी खुनातला. कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा संघटित गुन्हेगारी करणारा आणि सामूहिक कट रचणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे मुख्य आरोपीच आता हा आहे. त्यामुळे सरकारनं याची कसून चौकशी करणं खूप गरजेचं आहे. आता ते कोणची कोठडी द्यायची काय ते त्यांचा प्रश्न आहे. त्यात का दिली असावी का नाही दिली नसावी, त्याच्यात त्यांचे काही पर्याय ठेवलेले असतील. माननीय न्यायदेवता 100% यांना सगळ्यांना फासावर लटकवणारे, त्याशिवाय सोडतच नाही आणि सोडायला पण नाही पाहिजे. परंतु तपास यंत्रणांनी आता कसून प्रयत्न करून कालच्या सीसीटीव्ही हा खूप मोठा पुरावा आता सरकारकडे, तपास यंत्रणेकडे. त्यामुळं खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एक असल्यामुळे 302 लावून यांना सगळ्यांना मोका लावून 120 खाली सगळे घेऊन यांना कायमची सडत आता ठेवलं पाहिजे, यांची माती झाली पाहिजे. इथपर्यंत मात्र सरकारनं काम करावं. ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी फरार होते त्यावेळेस हे कोणत्या मंत्र्यांना बोलले, सरकारमधल्या कोणाला बोलले, यांना कोणी पाठीशी घातलं, कोणी साथ दिली, ते सुद्धा आरोपी झाले पाहिजेत. कोण मंत्री ते सुद्धा याच्यात घेतले पाहिजे. कारण एक जण काय सरकार चालवत नाही फडणवीस साहेबांचं, म्हणून त्यांनी कोणाची कदर करता कामा नये. कारण जनता एवढी येडी नाही. आता एवढे पुरावे असून जर तुम्ही सरकार म्हणून किंवा सरकारमधले मंत्री म्हणून आरोपींना जर पाठीशी घालणार असले तर याची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे. राज्य बंद आम्हाला पाडावं लागणार आहे, नाविलाज होईल आमचा. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये, हे सरकारला, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो. एकही सुटता कामा नये. यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे. सगळ्या ते मारून टाकू शकतात कुटुंबाला, म्हणून यातला एकही सुटता कामा नये. तुम्हाला पुरावे पाहिजेत किती. त्याच्यामुळे याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे. याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि याचा पाठीराखा झाला पाहिजे. ते 2 पोलीस सुद्धा, कोण तो पाटील आहे कोण महाजन आहे, याला सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. यांना आरोपींना मधल्या काळात कोणी सांभाळलं ते सुद्धा सहआरोपी झाले पाहिजे. आणि आता ईडी सुरू झाली पाहिजे. यांची प्रॉपर्टी कुठं आहे, काय आहे, कुठून पैसे आणले, इतकी कशी, कारण ही प्रॉपर्टी त्याची नाहीच, इतकी त्याची नाही. पापेनी केलंय दुसऱ्यांसाठी, आपण फेडायची वेळ त्याला चालली. आता त्याची नाही, हे कोणत्या तरी मंत्र्याची प्रॉपर्टी सगळी. त्यामुळे हे सगळं आता याचा खुलासा झाला पाहिजे. सगळ्यांचे यांनी कसा सामूहिक कट त्या कुठल्या कार्यालयात बसून केला, कशा खंडणी मागायला लावली, कसा खून केला, पळून कसे गेले, यांना पैसा कोणी पुरवला, गाड्या कोणी पुरवले, घर कोणी पुरवले, आणि खंडणीतला आरोपी हे सरमाडका कोणी, हे खरमाडे हे मुख्य आरोपी. याला सोडू नका. आणि यांचा पाठीराखा कोण, यांनी प्रॉपर्टी कोणासाठी जमवली, खंडणी कोणासाठी मागितली, खून कोणासाठी केला, तो सुद्धा आता परत हा कामा नाही. याच्यामध्ये वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी एक मागणी केली आहे की वाल्मिक कराड यांना जे आहे ते स्लीप एपिनिया नावाचा आजार आहे, त्यामुळे त्यांना जे आहे ते क्रॅप मशीन देण्यात यावी अशी मागणी केली. मशीन काय त्याला कपडे शिवतो काय आत बसून, आत बसून काय त्याला काय आलं, खातो इकडं लोक मारितो, पाप केले दुसऱ्यासाठी. फेड आता फेडावंच लागणार आहे. फक्त सुटता कामा नाही. मुख्यमंत्र्यांकडे आमचं एवढंच म्हणणं आहे, एकही सुटता कामा नाही. कोणची कोठडी मिळून दे, ते कोठडी फेठडीचं आम्हाला माहित नाही, कारण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि त्यातलं माहित नाही कोणचीला काय आणि कशाला काय. त्याच्यामुळं तो तपासाचा भाग आहे, न्यायदेवतेचा भाग आहे, न्यायमंदिराचा भाग आहे, तो न्यायालयाचा विषय. पण न्यायालय आता यांना कोणाला सोडणार नाही ही आशा आहे. आणि याच्या पलीकडची सगळ्यात मोठी आशा आणि अपेक्षा फडणवीस साहेबांकडून, कारण त्यांनी ना शब्द दिलेला की एकही आरोपी सुटू देणार, आणि त्या शब्दावरती मराठी शांत आहेत. मराठ्यांना पुन्हा छेडायचं काम मुख्यमंत्र्यांनी करू नये आणि मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ पण नाही. याचं कारण आणखीन एक आहे की तुमच्या घरी फडणवीस साहेब देशमुख कुटुंब आलं होतं, हो, आणि ते तुमच्या आशेवरती की एक आरोपी सुटणार नाही. जर त्यातला सुटला ना, देशमुख कुटुंबाचा सगळ्या मर्र झाला म्हणून समजा. हो, आणि तुम्ही कुटुंब तुमच्या घरी आलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही देशमुख कुटुंबाचा अपमान नाही करू शकत. तुम्ही बोलून घेऊन जर अपमान केला
एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा जर अपमान केला तर त्याचे फळ तुम्हाला भोगावं लागणार. आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री 100% यात मंत्री जरी असला त्यांच्या सरकारमधला आणि पुरी साखळी काढणार ही अशा अपेक्षा आहे. ती 100% पूर्ण करणार, सगळ्याला फासावर नेणार. न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली याचा अर्थ जामिनीचा जो आहे मार्ग तो मोकळा होईल असं वाटतं तुम्हाला? असलेलं मग जामीन न्याय देवता कसं काय जामीन दे? जामीन एवढी सोपी गोष्ट आहे का? मग ती 302 मध्ये बी येऊ. आता मुख्य आरोपी करणं तपास यंत्रणेनं गरजेचं येतो. गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याला 302 मध्ये घेऊन आता मुख्य आरोपी त्याला करणं गरजेचं आहे. आणि जामीन भीमीन होत नसते. सरकारवरचा विश्वास उडून जाईल. एवढे पुरावे असून देशमुख कुटुंबाचं मर्डर होऊ शकतो. जीवाला धोका आहे त्यांच्या. एक बी आरोपी सुटला त्यातला तरी. त्यामुळं सरकार सोडित नसतं त्यांना. आता सरकारने जर सोडलं ना एवढे पुरावे असून मग सरकारचं संपलं. राज्य बंद केलं मग मग मुख्यमंत्र्याला कचका कळत मराठ्यांचा रोष काय असतो. पण हे होणारच नाही हे सुद्धा आम्ही खात्रीने सांगतो की मुख्यमंत्री याला एकालाही सोडत नाही राहत. कारण कुटुंब घरी आलेले आहे तुमच्या फडणवीस साहेबाचे. तुम्ही नाही आलेले देशमुख कुटुंबाच्या घरी. त्यामुळे इतका खून पचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून कधीच होणार नाही. आणि त्यांना सगळ्यांना फासावर लटकवतील ही सगळ्यांना अपेक्षा जर भंग झाली ना तर ही रोष परवडणारा मुख्यमंत्र्याला नसणार आहे. त्यामुळे 100% मुख्यमंत्री कोणाची अपेक्षा आणि जी आशा आहे त्यांच्याकडे ती कमी होऊ देणार नाही. मन जिंकतील. यांना सगळ्यांना सजा लावून धनंजय मुंडेची सगळी टोळी गुंतून 100% न्याय देतील ही आशा. वाट बघतोय आम्ही की ते न्याय देतील. ज्या दिवशी आम्हाला वाटत त्या दिवशी आम्ही आहेत ना. कस काय देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि कस काय आरोपीची पाठराखण सरकार करतंय, कोणचा मंत्री करतो काय करतो, मग आम्ही आहेत ना. आम्ही बघतोच मग कस काय आरोपी सुट. इतके पुरावे असून कस काय आरोपी सुट. कोणची कोठडी मिळू द्या तपास यंत्रणा तुटून पडणार. सीसीटीव्ही जे फुटेज जे आढळून आलं तो मुख्य जो आहे पुरावा आहे असं तुम्हाला वाटतंय का? याच्यापेक्षा काय पाहिजे? अहो खंडणीतला आणि खुनातले हे आरोपी एकच आहेत. खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा हे सामूहिक कट संघटित गुन्हेगारी घरून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार. मग तुम्हाला जर आता सीसीटीव्ही सापडले मुख्य आरोपी त्याला करा. यातला एकच सुट्टा कामा नाही. सगळ्यांवरती सामूहिक कट लावा. 120 त्यांच्यावरती लावा. 302 लावा. मोका लावा. यांचे नार्को टेस्ट करा. खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना सांभाळणारा कोण हे पण 6 आरोपी करा. तो महाजन पाटील हे पोलीस आहेत 2 ते बी 6 आरोपी करा. आणि ज्यावेळेस खून आणि खंडणी मागितली, ज्यावेळेस खून झाला, ज्यावेळेस 20-22 दिवस फरार होते त्यावेळेस त्यांना कोणत्या मंत्र्यांना साथ दिली आणि कोणाकोणाला फोन केले ते चार्जशीट मध्ये यायलाच पाहिजे. यांच्या प्रॉपर्ट्या कोणाकडे हे ईडी फिडी आता सगळे बाहेर लागली पाहिजे यांच्या मागं. हे कुठं कमी लोय इतकं नाहीच आहे त्याचं. हे कोणत्या तरी मंत्र्याचं आहे त्याचं नाहीये. पाप यांनी केलं दुसऱ्यासाठी पण भोगायची वेळ त्याला आलेली. त्यामुळे याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नाही. जर त्यातला एक आरोपी सुटला रे बाबा मुख्यमंत्री साहेब मग मात्र सामना आमच्या संघ. एक शेवटचा प्रश्न, 25 तारखेपासून तुमचं उपोषण सुरू होतंय. कशी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे? किती लोक जे आहे ते उपोषणाला बसतील? आणि संतोष देशमुख यांचा मुद्दा जो आहे तो तुमच्या या उपोषणामध्ये असणार आहे का? मग असणारच. संतोष बायाचं असणार आहे, आपल्या त्या सूर्यवंशीचं असणार आहे, वाकोडे साहेबांचं असणार आहे. आणि 25 तारखेची तयारी सुरू झाली. तुम्ही आता मंडपात बाहेर बघितलं असं सगळी साफसफाई सुरू झाली. झेंडे बांधायचं काम ते सगळं पूर्वतयारी जोरदार सुरू केली सगळ्यांनी. कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. आता 26 जानेवारीला 1 वर्ष होत आहे सगळ्या सोयरीची अधिसूचना काढलेली. कधी देणार आहे तुम्ही? 1 वर्ष लागतंय काय सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. आमची सरसकट मागणी होती. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी नाही, सरसकट पण नाही, गॅजेट पण नाही एक सुद्धा घेतलं का? 1 वर्ष लागतं. याच्यासाठी माझा गोरगरीब मराठा शेतात राबतो का? आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो. आम्ही स्वप्न बघतो आमचं लेकरू मोठं व्हावं, मोठं शिक्षण त्याने घ्यावं, त्याने नोकरीला लागावं हे स्वप्न आम्ही आमचे आई बापा बघतात. आम्ही कष्ट करतात. आमचे लोक हमाल्या करतात, जिपा चालवतात, रिक्षा चालवतात, टेम्पो चालवतात, ट्रक चालवतात. लोकांस तिथं सालानी येत कोणत्या कंपन्या छोट्या छोट्या कंपन्यांनी मजूर म्हणून कामं करतात. आम्ही उसा तोडतो, व्याजाला पैसे काढतो, लेकरं शिकवतो. आम्ही आमचा हक्क मागायचा नाही. कसा जातीवाद? कोणचा जातीवाद आणलाय कुठून तुम्ही? जातीवाद पितीवाद नाही. आमचा हक्काचं आरक्षण येते ते आम्ही मागतो.
विनाकारण कोणी कोणाला आडू पडून कोणाच्या लेकराचा वाटोळं करायच्या भानगडीत पडू नका. असं लोकांच्या लेकराच्या वाटोळं करायला गेलं ना, अशी काडी लागत ही धनंजय मुंड्याच्या टोळीसारखी. बरंच लोकांच्या लेकराचा तळतळाट घ्यायचा नाही. आमचा हक्काच आहे 150-200 वर्षापासून, तुमचा आत्ताच आहे. त्यामुळे सोडणार नाही मी कोणाला. 26 जानेवारीपासून 26 जानेवारीपासून 25 जानेवारीपासून आमचं आमरण उपोषण सुरू होतंय. त्याच्या आत सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य कराव्या. कारण स्वप्न आम्ही सुद्धा बघितलेत. मी काय वाईट करत नाही. माझा समाज मला कधी एकटा पडू देत नाही. कितीही यांनी मला षडयंत्र करू द्या, माझ्या विरोधात जाऊ द्या, माझा समाज मला एकटं पडू देत नाही. कारण मी काय वाईट करत नाही. गरीब मराठ्यांच्या करोडो लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून मी जीवाची बाजी लावून लढतोय आणि मरेपर्यंत लढणार आहे. पण मराठ्यांना आरक्षणच देणार. आपण बघितलं तर हे होते जरांगे पाटील आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी जो आहे तो सुटता कामा नये अशा पद्धतीची मागणी केली. आणि 25 तारखेच्या उपोषणाची जी आहे ती जय्यत तयारी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराटी.